नमस्कार मित्रांनो, एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक अपडेट बिग बॉस मराठीच्या घरातून पुढे आली आहे। मित्रांनो, कलर्स वाहिनीने नुकताच बिग बॉसचा एक नवा प्रोमो शेअर केलाय, ज्यात दिसतंय की अरबाज पटेल याची पुन्हा एकदा घरात एंट्री झाली आहे। त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये कमालीचे कन्फ्युजन वाढले आहे। एकदा एलिमिनेट झालेला सदस्य पुन्हा शो मध्ये कसा काय परतू शकतो, हा प्रश्न प्रत्येकाला पडणे साहजिक आहे। मित्रांनो, जो प्रोमो कलर्स वाहिनीने बिग बॉस मराठी ह्या शोचा शेअर केलाय, त्यात राशीचक्रकार शरद उपाध्ये हे घरातील प्रत्येकाचे भविष्य सांगताना दिसत आहेत। घरातील सर्व सदस्य हे लिव्हिंग एरियामध्ये बसलेले आहेत। त्या सदस्यांमध्ये अरबाजला देखील बघून अनेकांना शॉक बसलाय। फॅमिली वीक मध्ये निक्कीची आई जेव्हा घरात आली आणि अरबाज बाबत जो मोठा खुलासा तिने केला, तेव्हा निक्कीने अरबाजचे सगळे कपडे फेकून देण्याची मागणी बिग बॉसकडे केली होती। तसेच आमच्यात जे काही होतं ते सगळं संपलंय, इट्स ऑल ओव्हर असे देखील ती म्हणाली होती। मात्र प्रोमो मध्ये तर ती अरबाजच्या बाजूलाच बसलेली दिसत आहे। ह्यावरून दोघांमध्ये समेट झाला की काय असा प्रश्न अनेकांना पडलाय। पण मित्रांनो, आता ह्या मागील सत्य काय आहे ते आपण जाणून घेऊया। मित्रांनो, शरद उपाध्ये यांच्या सोबतचे घरातील सदस्यांचे हे शूट अरबाजच्या एविक्शन पूर्वीचे आहे। काही कारणास्तव ते रेग्युलर एपिसोड्समध्ये कलर्स वाहिनी दाखवू शकली नाही, तेव्हा आता तो भाग प्रदर्शित केला जाणार आहे। हा जुना कार्यक्रमाचा पोर्शन आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे। याचाच अर्थ निक्की आणि अरबाजमध्ये समेट झाला किंवा अरबाज पटेलची घरात पुन्हा एकदा एंट्री झाली असा अजिबात होत नाही। मित्रांनो, तुमच्या मते हा शो कोण जिंकणार आणि कोण उपविजेता ठरणार, तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।